डेड पोएट सोसायटी, कवींना मरण आणणारा समाज. दैनिक पुण्यनगरी या दैनिकातील लायला या लेखिकेचा अनसिने या कॉलम अंतर्गत प्रसिद्ध झालेला एक लेख मी मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेल मार्फत आपणापर्यंत पोहोचवत आहे. माणसानं माणसासाठीच तयार केलेला हा समाज, या व्यवस्था मानवी प्रेरणांच्या अगदी विरुद्ध का असतात? मानव ही पृथ्वी तलावरची एकमेव प्रजाती आहे जिचं कर्म तिला स्वतःच्या आणि निसर्गाच्या विरुद्ध नेत राहतं. आज मी डेड पोएट्स सोसायटी या सिनेमाबद्दल लिहित आहे. या सिनेमातला शिक्षक मिस्टर केटिंग्ज हा वेल्टन या मुलांच्या शाळेत कवितेचा शिक्षक म्हणून आलेला आहे. पहिल्याच दिवसापासून शिक्षकांविषयी मुलांच्या मनात असणाऱ्या त्या ठराविक कल्पनेला त्यानं पार धुडकावून लावलाय. स्वतः त्याच शाळेतला माजी विद्यार्थी असणारा हा शिक्षक वर्गातल्या मुलांना घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या फोटोंकडे घेऊन जातो आणि म्हणतो, बघा त्यांच्या डोळ्यात तुमच्यासारख्याच आशा आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत. मात्र सरते शेवटी आपण सगळे म्हणजे फक्त किड्यांचं अन्न आहोत. त्यामुळे प्रत्येक दिवस मनापासून जगा. कार्पे डिएम. सिनेमातलं मुख्य विद्यार्थी पात्र नील आणि त्याचे 5 मित्र पहिल्या दिवशीच या अनोख्या शिक्षकाच्या प्रेमात पडतात. वर्गातल्या सगळ्या मुलांना एक एक करून टेबलवर उभं राहायला लावून गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यास हा शिक्षक भाग पाडतो. वर्गात पिकलेला हशा आणि मौजमस्तीत आयुष्य नव्यानं शिकणारी ही पोरं शाळेतल्या इतर शिक्षकांच्या डोळ्यात खुपू लागतात. भाषा का अस्तित्वात आली? मिस्टर केटिंग्ज आपल्या विद्यार्थ्यांना विचारतो. विद्यार्थी म्हणतात, संभाषण करण्यासाठी, आपापसात संवाद साधण्यासाठी. चूक. भाषा अस्तित्वात आली ती स्त्रीची प्रेमयाचना करण्यासाठी, तिला भुलवण्यासाठी. तेव्हा बोलताना विचार करून बोला आणि योग्य शब्दांची निवड करण्यात आळशीपणा करू नका, मिस्टर केटिंग्ज म्हणतो. पौगंडावस्थेतल्या मुलांना भाषेचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि त्याचवेळी आयुष्यातील एक सुंदर नाजूक गोष्ट उलगडून दाखवताना मिस्टर केटिंग्जच्या डोळ्यात मानवी आयुष्याबद्दलची आस आणि कृतज्ञता दिसून येते. फक्त गोंडस आहे म्हणून आपण कविता वाचत किंवा लिहत नाही. आपण कविता वाचतो आणि लिहितो कारण आपण मानव जातीचे सदस्य आहोत आणि मानवजात ही उत्कटतेनं भरलेली आहे. डॉक्टर, कायदा, बिझनेस, अभियांत्रिकी हे उदात्त व्यवसाय आहेत आणि मानवी जीवन टिकवण्यासाठी ते आवश्यकही आहेत. पण कविता, सौंदर्य, प्रणय, प्रेम या गोष्टींसाठी खरं तर आपण जिवंत राहतो. अशा सुंदर शब्दात मानवी आयुष्यातलं कवितेचं महत्त्व तो मुलांना पटवून देतो. वॉल्ट व्हिटमन या कवितेचा अर्थ सांगताना तो म्हणतो, हा मी, हे जीवन. या वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांमध्ये, अविश्वासू लोकांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या गाड्यांमध्ये, मूर्खांनी भरलेल्या शहरांमध्ये चांगलं काय आहे? तर मी आहे. मी अस्तित्वात असेन तरच हे सगळं नाटक चालू राहील. माझं काम फक्त इतकंच आहे की या कवितेत मी माझा एक श्लोक अर्पण करावा. आयुष्य तुम्हाला काही देण्यापेक्षा तुम्ही आयुष्याला काय देऊ शकता हे महत्त्वाचं आहे. मिस्टर केटिंग्ज आपल्या विद्यार्थ्यांना कवितेला समजून घेताना या धड्यातील पान नंबर 21 फाडून फेकून द्यायला सांगतो. कारण त्यामध्ये कवितेचा दर्जा ठरवण्याचं चक्क एक गणिती सूत्र आलेख स्वरूपात लिहिलेलं असतं. कवितेला, मग ती शेक्सपियरची असो किंवा रॉबर्ट फ्रॉस्टची, गणिती सूत्रात बांधणं हा गुन्हाच आहे नाही का? अशा या अनोख्या शिक्षकानं त्याच्या शाळेतल्या दिवसात डेड पोएट्स सोसायटी नावानं एक ग्रुप सुरू केला होता. हे नील आणि त्याच्या मित्रांना समजतं. आठवड्यातल्या ठराविक काही रात्री हॉस्टेलमधल्या रेक्टरची नजर चुकवून एका गुहेत जाऊन सगळ्यांनी अंधारात
टॉर्चच्या प्रकाशात कविता वाचायच्या असा हा कार्यक्रम होता. रात्री एकत्र जमून दारू पिणं किंवा गांजा मारणं हे सराईतपणे पचवून घेणाऱ्या समाजासाठी देखील हा फारच भयानक आणि चिंताजनक कार्यक्रम आहे नाही का? या गोष्टीवरून प्रभावित होऊन नील आणि त्याचे मित्र देखील हा उपक्रम सुरू करतात. त्या अंधाऱ्या धुळीनं माखलेल्या गुहेत प्रवेश करून लॉर्ड बायरन, काल्वर्ट, रॉबर्ट हेरिक, थोरो अशा थोर कवींच्या कविता वाचणारी ही तरुण पोरं आयुष्यानं उत्तेजित झालेली असतात. मिस्टर केटिंग्सच्या भाषेत हे केवळ कविता वाचन नसून ओठांवरून टपकणारे मधाचे थेंब होत. भान हरवून कविता वाचण्याची नशा त्यांच्या शरीरात भिनते. ही मुलं त्या गुहेत कवितांवर नाचतात, हसतात, मुग्ध मोकाट होतात आणि अशातच त्यांना स्वतःचा आवाज ऐकू येतो. नीलला जाणवतं की आपल्याला आयुष्यात अभिनेता व्हायचं आहे, मात्र त्याच्या वडिलांचा या गोष्टीला साफ विरोध असतो. त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा असते आणि स्वभावानं ते फार कठोर असतात. तरीही नील चोरून एका नाटकासाठी ऑडिशन देतो आणि त्याची निवड होते. दरम्यान शाळेच्या न्यूजलेटरमध्ये मुलींना देखील इथे ॲडमिशन द्यावी असं सुचवणारा लेख नीलचा मित्र डेड पोएट सोसायटी नावानं प्रकाशित करतो आणि खळबळ माजते. आधीच मिस्टर केटिंग्सवर डूक धरून बसलेल्या हेडमास्टरला निमित्तच मिळतं आणि या उपक्रमात भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यावं अशी तो धमकी देतो. लेख लिहिणारा चार्ली शाळेच्या सभागृहात सर्व विद्यार्थ्यांच्या समोर टेलिफोन काढतो आणि हेडमास्टरला म्हणतो, देवाचा फोन आहे, तो म्हणतोय मुलींना देखील या शाळेत ॲडमिशन द्या. चार्लीच्या पार्श्वभागावर आता चांगलेच फटके दिले जातात, मात्र तो बाकीच्यांची नावं सांगत नाही. शेवटी नीलच्या वडिलांना नील नाटकात काम करतोय हे समजतं आणि त्याच्याकडे अभिनयाची देणगी आहे असं सांगणाऱ्या मिस्टर केटिंग्सकडे दुर्लक्ष करून नीलचे वडील त्याला रात्री सुनावतात की मी तुला आता मिलिटरी शाळेत घालणार आहे. परिणामी त्याच रात्री असं भयंकर आयुष्य मनाविरुद्ध जगणं पसंत नसल्यानं नील स्वतःला संपवून टाकतो. नीलच्या आत्महत्येच्या तपासणीत डेड पोएट सोसायटीमधल्या सगळ्या मुलांची नावं बाहेर येतात आणि मुलांना उद्युक्त केल्याबद्दल आणि नीलच्या आत्महत्येबद्दल मिस्टर केटिंग्सला दोषी ठरवलं जातं आणि निलंबित करण्यात येतं. सिनेमाच्या शेवटी मिस्टर केटिंग्स आपलं सामान घेऊन वर्गाबाहेर पडत आहेत. त्याची जागा दुसऱ्या शिक्षकानं घेतली आणि तो शिक्षक विद्यार्थ्यांना कविता समजून घेताना या धड्यातील पान नंबर 21 उघडण्यास सांगतो. कोणाच्याच पुस्तकात ते पान नसल्यानं तो वैतागतो आणि स्वतःचं पुस्तक एकाला देऊन वाचण्यास सांगतो. परत निघालेल्या मिस्टर केटिंग्सना पाहून ते पान वाचणारा विद्यार्थी जोरात ओरडतो, आम्हाला त्यांनी तुमच्या विरुद्ध साक्ष देण्यास भडकावलं. आणि केटिंग्सनं शिकवलेली व्हिटमनची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता बेंचवर उभं राहून म्हणण्यास सुरुवात करतो. त्याला बघून डेड पोएट सोसायटीमधील उर्वरित मुलं देखील बेंचवर उभी राहतात आणि एक सुरात कविता म्हणू लागतात. कोट्यवधी वर्षाच्या मानवी इतिहासात स्वतःचं असं काहीतरी गवसलेली एक इवलीशी का होईना पिढी जन्माला आलेली असते. लेखिका लायला. संपर्क 9987925219. हा लेख दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रात अनसिने या कॉलमखाली प्रसिद्ध झाला होता. हा लेख आपल्याला आवडला असेल आणि सादरीकरणही भावलेलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा आपण अवश्य वापर करावा ही सप्रेम विनंती. मिलिंद हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरील अशाच व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला अग्रक्रमानं मिळवायचं असेल तर बेल बटन दाबा, म्हणजेच बेल आयकॉन प्रेस करा ही विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.